संपूर्ण देश हा ब्राह्मणवादाला समजूनच घ्यायला तयार नाही. ते इतके विषारी आहेत, कसे विषारी आहेत याच्याबद्दल मी अनेक वेळा बोललो. मी त्यांच्या हिट लिस्टवर आहे. आमचे मराठे तर इतके उथळे आहेत बिचारे, की कसे कसे मागे मोर्चे निघाले तेव्हा दोन्ही हाऊसने ठराव केल्यानंतर मी म्हटलं होतं की आरक्षण टिकणार नाही. खरं म्हणजे मला वाटतं की संघी ब्राह्मण सोडून संपूर्ण देश हा ब्राह्मणवादाला समजूनच घ्यायला तयार नाही. ते इतके विषारी आहेत, कसे विषारी आहेत याच्याबद्दल मी अनेक वेळा बोललो. मी त्यांच्या हिट लिस्टवर आहे. आमचे मराठे तर इतके उथळे आहेत बिचारे, की कसे कसे मागे मोर्चे निघाले तेव्हा दोन्ही हाऊसने ठराव केल्यानंतर मी म्हटलं होतं की आरक्षण टिकणार नाही. त्याच दिवशी हां. सगळ्या मराठ्यांनी मला शिव्या दिल्या. समजूनच घेत नाहीत की अरे आम्ही तुमचेच आहोत. आम्हाला माहिती आहे तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. मी स्वतः झोपडीत राहिलेलो आहे. आरक्षण तर मिळालंच पाहिजे. हो. परंतु कोण देणार? ब्राह्मणवादी ताकद देणार. हे जर तुम्हाला कळत नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं, की त्यामध्ये जी 50% ची मर्यादा आहे, ती प्रथम पार्लमेंटने उठवली पाहिजे. हो, त्यांनी बरोबर. उठवली ती 10% ईबीसी साठी. आणि हां. ते ईबीसी मध्ये कोण जाणार? म्हणजे ज्यांना पूर्वी 100% आरक्षण होतं, त्यांना आणखी 10% आरक्षण दिलं. बरोबर आहे. आम्ही तर कुठं त्या मेरिटमध्ये बसत नाही. दुसरी गोष्ट अशी, की सुप्रीम कोर्ट न्यायमूर्ती सावंताचाच निकाल आहे, की इन एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस हां. लक्षात ठेव, इन एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस ही मर्यादा वाढवता येईल. हो. ते एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस दाखवता आले नाहीत, म्हणूनच तर मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्ट फेल गेलं. बरोबर आहे. तेच एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आता हे नवीन त्याच्यात काय केलेत, म्हणजे पुन्हा ते स्क्रुटिनी आली, हो. पुन्हा आता हायकोर्ट आलं, पुन्हा सुप्रीम कोर्ट आलं आणि पुन्हा ती 50% ची अट आहे ती आहेच आहे. हो. जी 50% ची अटच खरं म्हणजे अन्यायकारक आहे. आमचं तर म्हणणं आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. हो. त्यामुळे तुम्ही आता राहुल गांधी सगळ्या देशभर सांगतायत, हां. की 100 सेक्रेटरीमध्ये 3 सेक्रेटरी फक्त ओबीसीचे आहेत. हो. एससी, एसटीचं कोणीच नाही. हां. आणि त्यांच्या हातात देशाला द्यायला फक्त ₹5 आहेत. बाकी हां. ₹95 आणि 97 सेक्रेटरी हे देशाचं कुठे वापरायचे ते ठरवतात. तीच परिस्थिती आता इथे. आरक्षण तुम्हाला दिलं, तुम्हाला सत्तेधारीत भागीदारी दिली आणि तुम्ही जर नियोजन करण्याच्या पदापर्यंत पोहोचलात, नियोजन, देशाचं हो. नियोजन, हे जे 100 हो. सेक्रेटरी बोलतात ना, याच्यात तुम्ही पोहोचू नये असा त्यांचा हा ब्राह्मणवादी काव आहे.